रात्री 11 वाजता शेतकऱ्यांच्या महावितरणवर हल्लाबोल, डोंगाव वीज उपकेंद्राला घेराव, आमदार अविनाश ब्राह्मणकरांनी सुनावले खडेबोल. अनियमित वीज पुरवठ्यामुळे संतापलेल्या शेतकऱ्यांनी बुधवारी रात्री सुमारे 11 वाजता भंडारा साकोली तालुक्यातील डोंगरगाव या वीज उपकेंद्राला घेराव घालत महावितरणच्या कारभाराविरोधात तीव्र आंदोलन केलं. शेकडो शेतकरी आणि नागरिकांनी उपकेंद्रासमोर ठिय्या देत जोरदार घोषणाबाजी केली. वीज द्या अन्यथा आंदोलन आणखी तीव्र करू असा इशारा त्यांनी दिला. यंदा पावसानं दडी मारल्यानं कृषी पंपाच्या भरोशावर भात रोवणी सुरू असताना डोंगरगाव उपकेंद्रातून नियमित वीज पुरवठा होत नसल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला. वारंवार तक्रारी करूनही महावितरणकडून कोणतीही ठोस उपाययोजना होत नसल्यानं शेती संकटात सापडली असून पिकांचं मोठं नुकसान होण्याची भीती व्यक्त करण्यात आली आहे. आंदोलनाची माहिती मिळताच आमदार अविनाश भाऊ ब्राह्मणकर यांनी उपकेंद्राला भेट देऊन शेतकऱ्यांच्या समस्या ऐकून घेतल्या. त्यांनी महावितरणच्या अधिकाऱ्यांना आणि कर्मचाऱ्यांना अनियमित वीज पुरवठ्याबाबत खडेबोल सुनावले. तातडीनं वीज पुरवठा सुरळीत करण्याची मागणीही केली. दरम्यान उपकेंद्रात तणावपूर्ण वातावरण निर्माण झाल्यानं अर्जुनी मोरगाव पोलीस ठाण्याचे ठाणेदार आणि पोलीस कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले होते. रात्री उशिरापर्यंत आंदोलन सुरू राहिल्यानं परिसरामध्ये तणाव कायम होता. तुम्ही इथं महावितरण केंद्रामध्ये कशासाठी जमा झाले? इथं म्हणजे आता 2 ते 3 दिवस झाले. इथं सायंकाळी 7 ते 11 ही कंटिन्यू आपली गावची लाईन जात आहे. आज विचार केला तर शेतीचं काम आहे, सर्व कामं करत असताना सर्व शेतकरी थकला राहते आणि घरी जेवण करायच्या वेळेस त्यांच्याकडे लाईट नाही. तर रोजचा त्रास असल्यामुळे सर्व लोक इथे ह्या ठिकाणी जमले आहेत. काय तुमच्या मागण्या तिथे जमा झाल्या? आमच्या मागण्या अशा आहेत की जी लाईन तुमची जात आहे ती सुरळीतपणे चालू करावी. रोज न जाता होऊ शकते एखाद वेळ गेली तर काही प्रॉब्लेम नाही, तर रोज हे बंद झाले पाहिजे. आणि साहेबांनी ज्याप्रमाणे म्हटलं की लाईनीचा डीमचा प्रश्न आहे, झॅम्परचा प्रश्न आहे, तो झॅम्पर सर 12 महिने झाले तो झॅम्परच तुटत आहे. त्याच्यावर तुम्ही तोडगा काढा ना. हे दुपारी ठेवा. आज सर्व लोक आल्यानंतर तुम्हाला झॅम्पर दिसते का? तुम्हाला रोजही झॅम्पर दिसते ना. त्यावेळेस त्या झॅम्परचा जो काही सोल्युशन आहे तो काढून लोकांना आश्वासन. आता सध्या इंजिनियर साहेबांनी किंवा संबंधित जो काही आहे वीज वितरण विभाग यांनी काय सांगितलं? यांनी आता सांगितलं की जो काही आता सध्याला प्रॉब्लेम आला आहे त्या प्रॉब्लेमचं आम्ही सोल्युशन आज सध्याला तात्पुरतं करू. उद्या आम्ही वरिष्ठासोबत बोलू, बैठक लावू. त्याच्यानंतर तोडगा काढल्यानंतर आपण उद्या म्हणजे ह्या गोष्टीचा निराधार निघाला नाही आतापर्यंत. आणि आज ही गोष्ट सांगतो, उद्या हीच कंडिशन राहिली तर याच्यापेक्षा जास्त लोक ह्या ठिकाणी या संख्येने जमतील. मी विजय बाजीराव पापडापूर. माझी अशी समस्या आहे की हे लाईट 2 ते 3 दिवस ती बरोबर राहत नाही. 7 ते 11 डेली. आमचा घर आहे एवढ्या जंगलामध्ये. एवढी समस्या आमच्या घरी 2-2 वर्षाची मुलं आहेत. समजा वाघ आला ते लाईनमॅन देणार आहेत का? देणार नाही देऊ शकत. आमचं जाईल तर आमचा जाईल. हो नाही सर, जाईल काही आमचा जाईल. त्याच्यामुळे लाईन हे घरगुती लाईन सुरळीतपणे देवावा, आमचा हाच एक म्हणणं आहे. बरं, हा जो प्रॉब्लेम आहे सध्याचा त्या प्रॉब्लेमचा तुम्ही आज आले, हा किती दिवसापासून प्रॉब्लेम आहे? हा 4-5 दिवस दररोज आहे. 12 म्हणजे 12 वर्ष 12 महिने हा होत आहे. बंद करा. आता त्याला बंद करायचं आहे. याला दिवसाला बंद करावा ना. आपला जो साल आहे तो काढून घ्यावा ना. रात्रीला सुरळीत जेव्हा आमच्या लाईन. जे तुम्ही आता मागण्या घेऊन आले, तुम्ही जो घेराव केले, आता सध्या संबंधित कर्मचाऱ्यांनी काय म्हटलं तुम्हाला? त्यांना फक्त आश्वासन दिलं आम्हाला का आता उद्यापासून सुरळीत राहील. आता आश्वासन नाही दिला. उद्या अगर समजा लाईट नाही राहिली, उद्याला याच्यापेक्षा आक्रोश जल्लोष होईल इथं. त्या आमचं हाईक म्हणून नाही, याच्यापेक्षा दांगोळ होईल.